पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संगमेश्वर भगवान सद्गुरु वंशी बाबा की जय। सब संतन की सब संतन की जय। कैलासराना शिवचंद्र मोडी फणींद्र माथा मुकुटे झळाडी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवी न शंभो मजको न तारी। आज आपल्या महाशिवरात्री पर्व काळाच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या संगमेश्वर भगवंताचा हा महाशिवरात्र महोत्सव आपण परिसरातील सर्व जाती धर्मातील बांधव एकत्र येऊन, सर्व भक्तगण स्त्री पुरुष एकत्र येऊन मोठ्या आनंदामध्ये पार पाडत असतो। याची ज्योत ही ज्यांनी पेटवली आपलं सर्वांचं श्रद्धास्थान वैकुंठवासी गुरुवर्य बाबा वंशी बाबा त्यांचा कृपाशीर्वाद। त्याचप्रमाणे नाशिककर महाराज हे आपल्या इकडे नेहमी येत होते आणि आता आमचे विद्यमान परमपूजनीय आदरणीय श्री राजारामजी महाराज, वेदांताचार्य श्री देवीदासजी महाराज ज्यांच्याकडे आपण सर्वांनी माऊलीच्या कार्याची जबाबदारी दिलेली आहे, म्हणून पूजनीय देवीदासजी महाराज आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला कार्यक्रम चालू आहे। श्री योगीराज महाराज पवार आता सांगितलं योगी नावाचे 3 संत आमचे आहेत, परंतु योगी महाराजांचा हा योगायोगच आहे खरं म्हणजे। खूप असं कल्पनाही केलं जात नव्हते की असं चांगल्या प्रकारचं आपल्याला काम करता येईल। पूजेने सर्व संत राजाराम बाबा आहेत, योगी महाराज आहेत, इतर आमचे गुरु आहेत आणि आपल्या देवस्थानचे अध्यक्ष श्री जाधू पाटील विनायकराव पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत। आपणही या ठिकाणी उपस्थित आहोत। आज आपला शुभारंभच आहे। शुभारंभ म्हटलं की थोडा हळूहळू थोडंच होत राहत। महाराजांचं नाव राहील योगेश महाराजच आहे। बरं 3 आम्ही म्हटलं अगोदर वा वा म्हणजे सगळे आणि सद्गुरू वैकुंठवासी योगीराज तुकाराम बाबा यांचाही कृपाशीर्वाद आपल्या परिसराला आहे। तुकाराम बाबांच्या सोबत आमचे वैकुंठवासी काशीनाथ भाऊ म्हणायचे, त्यांना स्वामींचे शिष्य होते। मुक्ताबाईचे स्थान जे मेहून आहे ते स्वामींनी त्यांच्या तिथली जबाबदारी सोपवली होती आणि तुकाराम बाबा आणि काशीनाथ भाऊने भक्तियोग प्रदीप हा एक सुंदर ग्रंथ त्यावेळेस तयार केला। ह्या सर्व संतांचा कृपाशीर्वाद आणि विद्यमान संतांचं मार्गदर्शन। आताच कथेला आपली सुरुवात होणार आहे। शिव महापुराण कथा। भगवान शिव ही अतिशय भोळी देवता आहे, लवकर संतुष्ट होणारी आणि आपल्यावर प्रेमाचा आनंदाचा वर्षाव करणारी ही देवता आहे। किती जरी भोळ झालं माणसं तरी भगवान शंकरासारखे काही कोणी भोळे होणार नाही। कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज। भगवान अतिशय इतके भोळे होते, पण काळजी वाटत होती सर्व देवदेवतेला की पार्वती मातेला संकट टाकतात कोणास ठाऊक। रावण असेल बाकी सगळ्या लोकांनी तर खूप आराधना केली। रावणाने भगवान शंकराची तर एवढी आराधना केली करत होते, रोज सहस्त्रदळ व्हायचे कमल। एक दिवस एकच कमी होतं। आता आपण पूजेला असलं आणि गुरु असले तर गुरु म्हणजे घ्या दाखवून अक्षरधाम समोर पाहिजे आम्ही, पण रावणाने तसं नाही, आपलं हे कमळ नयन काढलं, नेत्र काढला, म्हणजे असं त्याचा अट्टहास होता। वंश परंपरा चांगली होती आणि वंशे ब्राह्मणही होते। 4 वेदावर त्यांनी भाष्य केलेलं होतं, काही कमतरता काहीच नाही।
पण कमतरता जे झाले ते दुर्गुण थोडा सुचल्यामुळं एवढं सगळं असून ते राक्षस बनलेत. आता आपल्याला असं वाटतं राक्षस म्हणजे शिंग फार काळं कुट्टं, असं नाही. राक्षस म्हणजे वृत्ती कृती राक्षसी आहे. आता कंस आपण राक्षसाच्या याच्यातच आपण त्यांना केलेलं आहे ना. पण आता भगवान गोपालकृष्णाचे सख्खे मामा होते. हे राक्षसी वृत्ती माणसाला राक्षस ठरवत. म्हणून रावणाला आत्मलिंग देऊन टाकलं. मग सगळ्या देवतेने विचार केला की आता अवघड काम होणार आहे. गणपती बाप्पाची प्रार्थना केली की तुम्ही काहीतरी मार्ग काढा भाऊ. गोकर्ण महाबळेश्वर जे आहे ना, मग थोडं काहीतरी निमित्त केलं. चरित्र भाग आपल्याला माहिती आहे. आणि ते आत्मलिंग तिथं ठेवण्यात आलं. नाही तर त्याने जर ते नेलं असतं तर फार देवालासुद्धा अजिंक्यच झालं असतं सगळं काम. पण भगवान वर देतात, काय करायचं ते मग भगवान विष्णूने बघायचं. भोळी देवता आहे, किती भोळी देवता आहे. आता शिवमहापुराण तर आहेच, आपण शिवलेल्या अमृतामध्ये कथा ऐकतोच. एक गुरुवळणारा जो मुलगा होता, रोज तो असं पडकं मंदिर होतं शेतामध्ये. ते भांडं नाही, काही नाही, कुठल्या काही वस्तू नाही. एका वड्याचं पाणी तर आपल्या तोंडात घ्यायचा आणि त्या पिंडीवर रोज गुळणी टाकायचं. असा महाशिवरात्रीचा पर्व काळ आला. मग त्या ठिकाणचे जे राजे होते ते सर्व लवाजमासह वाद्यासह त्यांच्या वैभवात ते गेले. तेच ब्राह्मण मंडळी मंत्र म्हणायला साफसफाई केली. याचा टाईम झाला बरोबर. चारी बाजूनं ब्राह्मण बसलेले आहेत, राजे सपत्नीक बसलेले आहेत, शिपाई उभे आहेत. आणि त्यांनी विचार केला की मी रोज इथे येतो, हे कोण आले आज. शिपायाने अडवलं ते काय ऐकेना. शेवटी ऊ करून गेला आणि त्या लिंगावर गुळणी टाकली. राजाने सांगितलेलं बाहेर घेऊन जा. मग आता काय, राजापेक्षा बाकीचे माणसं मग त्याला धरपकड करायला लागले. त्याने विचार केला की मला असं का करतात. पण भगवान शंकराला नाही रावलं. तुम्ही जरी उपचार करत असले, राजशाही थाटात करत असले, तरी मला त्याची रोजची प्रीती आहे. मग कडकड 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 आवाज आला आणि ते ब्राह्मण मंडळी तिथे सगळे असले आपल्यासारखे सगळे मंदिराच्या बाहेर आले. राजासकट मंदिर पडते काय कोणास ठाऊक असं वाटलं. पण थोडा लांब हाकलून दिलेला तो मुलगा तो पुन्हा पळत आला. तर मग मंदिर पळल माझ्या देवाला लागल, माझ्या महादेवाला शंकरला लागल. तिथे कोणी आतले माणसं बाहेर आले आणि हात जाऊन त्या पिंडीवर आडवा पडला. लागलं तर मला लागल. भगवान शंकर प्रसन्न झाले, प्रकट झाले. म्हणून देवाला भाव लागते. उपचार करू नये असं नाही, उपचार तर केलेच पाहिजे, शास्त्रविधी आहे. पण त्याच्या पाठीमागे श्रद्धा भाव बळकट लागत असतो. म्हणून तुकाराम एकनाथ महाराजांनी सांगितलं त्यांच्या शिवाविषयी शंकराविषयी ज्या अभंगलेले आहेत. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजेन केवळ सोपे भाऊ. काही तुम्हाला चांदी सोन्याचा लोटा लागत नाही, तांब्या लागत नाही. पसाभर पाणी घ्या, पिंडीवर टाका आणि एक बेलाचं पान, बस भगवान एवढ्याने संतुष्ट होतात. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवढं सोपे भाऊ. त्याला काहीच लागत नाही. बरं फळं काही सफरचंद केळी आता आम्हाला सगळे लागतात. हे नाही ते आणा, ते नाही ते आणा. देवाला पास शिवरात्रीला कोणते फळं वाहतात? धोत्र्याचे फळ हे तोडायला काटेच असतात त्याला. आणि जर थोडंसं कमी जास्त घेतलं त्याची नशा येते. गांजा पिणारे जी माणसं असतात या धोत्र्याच्या बिया वाढून आणि ते गांजात टाकून पितात, जास्ती नशा येते त्या. कोणी काही करू नका तसं. मग असं नशेली पदार्थ भगवंताला आवडतो. याचा अर्थ असा आहे, जे समाजाने टाकून दिलं ते भगवान शंकराने जवळ केलं. समुद्रातून 14 रत्न निघाले. लक्ष्मी आहे, अमुक आहे, तर मग लक्ष्मी, पारिजात, अक्षुरा, धन्वंतरी, चंद्रमा, हे सगळे रत्न. त्याच्यामध्ये विषाचा गळा निघाला. कोणीच स्वीकारायला तयार नाही. माणसं एनर्जीचा फवारा मारता मारता त्याला नुसतं श्वास घेतला त्याचा किंवा नाकात गेलं तर चक्कर येतात. भगवान शंकराने घडाभर विष घेतलं. फक्त
2-3 थेंब खाली पडलेत पेता पेता. एक विंचवाने नांगेवर घेतला, सापाने दातावर घेतला आणि पालीने घेतला थोडा. मग त्यांना तेवढंच विष आहे, जास्ती नाही. आणि घडाभर विष घेतल्यावर मग काय झालं असेल तुम्ही बघा. पण भगवंताने विचार केला काय आहे ना, समाजाकरता भक्ता करता आहे ना, अशी भोळी देवता आहे. अशा या भोळ्या देवतेचं आपलं हे स्थान आहे. बाबांनी हे खरं म्हणजे बाबांचे उपकार आहेत. किती कष्ट करून इथं राहत होते, त्यावेळेस काहीच नव्हतं. आम्हाला एकदा म्हणलं मेळावर यावं लागेल म्हणून. आलो तर आम्ही इकडून आलो तर लिंबारीहून याच्यातच होते आपलं रावटीमध्ये. आले की 8 दिवस जायचे नाही. आता आमचं वेगळं झालेलं आहे. आता काकडा मंडळ वेगळं, हरिपाठ मंडळ वेगळं, पारायण मंडळ वेगळं, गायक मंडळ, वादक मंडळ वेगळं. बाबा सगळ्या कार्यक्रमाला हजर, काही करता येत नव्हतं. अशा अवस्थेमधून हे बीजारोपण इथं केलं आणि आज पाहिल्यानंतर अगदी समाधान वाटलं. मग विश्वस्त मंडळ अध्यक्ष भाऊ बसलेले आहेत, महाराज आहेत. राजाराम बाबाची खूप सेवा झाली इथं. आता योगेश महाराजचा प्रश्नच नाही. सगळं संत आपले योगेश महाराज आहेत आणि आपण सर्व साथीला आहात. हे खूप चांगले कामं झालेत आणि नेते मंडळींनी सगळे आपले कामं केलेत. सगळं रंग रेपोरी असं आहे. माणसाचा चेहरा 1 नूर आदमी 10 नूर कपडा असं म्हणतो आपण. तसं इमारतीचं सुद्धा जे इतर इमारतीला कपडा रंग म्हणजे कपडाच आहे. पण सुंदर अशा प्रकारचं आपलं हा सगळं स्थान रंगरेपिरी झाले आणि आपला महोत्सव सुरू होऊन राहिलेला आहे. आता आम्हीच टाईम घेतला मधला. आता आपल्या कथेला इथं सुरू होणार आहे. आपण रोज आपले कामं आवरून, कामं सोडून परमार्थ करायचं कधी सांगितलं नाही संतांनी. शिवरात्र आहे माहीत आहे ना आपल्याला, मग अगोदरच कामं आवरत घ्यायची. फक्त काय धारा काढायचे तेवढं राहतं शिल्लक. आणि जरी काही राहिले तर कार्यक्रम झाल्यावर पुन्हा उरकून घ्यायचे. नाही तर काय की माणसं असे असतात, घरी नाही दारी नाही काहीच नाही. 8 दिवस मला शिवरात्रीला जायचं, मला घरचं काहीच करत नाहीत. इथं आले की काकड्याला नाही, हरिपाठा इथं आहे म्हणा, पण जिथं असेल तिथं कुठंच नाही. आणि पारायण आपल्याला जमत नाही, काकडा आपल्याला म्हणता येत नाही, हरिपाठ जमत नाही, पण मग त्यांना हजर तर राहता येते. आणि घरी गेल्यावर म्हणले दमलो, 8 दिवस पुन्हा काम करत नाही. 3 आठवडे घातले. म्हणून आपलं काम चुकारपणा न करताना आपापली कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आपली सगळी प्रपंचाची जबाबदारी पार पाडून आपल्याला देवदेव करायचं आहे. आणि आपण त्याच्यातून ही सगळी थोडी पुंजी आपण गोळा केली. पैसा 1 की लकडी 10 की लकडी 1 बोझ असं आपण म्हणतो. मग सर्वांनी थोडी मदत केली. आपल्या मंदिराचं काम झालं. नेते मंडळीने मदत केली. आता खरं म्हणजे नेते मंडळीने जरी आपल्याला लाखाची आणि कोटीची दिसते, ते काय आता ते आपलेच घेऊन आपल्यालाच देऊ. सरकार काय करते, कर रूपाने आपल्याकडून घेते आणि स्कीम रूपाने देत राहते. पण काय करत नाही. देणं तर त्यांच्या हातात असते ना, कुठं काय करावं. म्हणून नेते मंडळींनी सहकार्य केलं. आपणही सहकार्य करून राहिलेलो आहात. आणि भविष्यामध्ये जे असेल ते आपल्याला सर्वांना मिळून सर्वांच्या सुखाकरताच करायचं आहे. देवस्थान हे सर्वांच्या करता असतं, सर्वांना आनंद देण्याकरता असतं. मग हाच विचार आपल्याला सद्गुरू बाबांनी, बंशीबाबांनी दिला. तो विचार शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत ठेवून आपण भगवान संगमेश्वराची, या सर्व देवदेवतेची सेवा करत राहूया, असेच आपण एक संकल्पना करू. आता शिवमहापुराणाचं सुरुवात होणार आहे. आम्ही अगोदरच ग्रंथाचं म्हणजेच भगवान शंकराचं दर्शन झालं, आपली सर्वांची भेट झाली. सर्वांना आम्ही नमस्कार करतो. संत मंडळींना वंदन करून शब्दास विराम देतो. संगमेश्वर भगवान की, सद्गुरु किशनगिरी बाबा की जय. श्री संगमेश्वर देवस्थान तिळापूर मुळा प्रवरामाईच्या या पवित्र दरबारात आज आपल्या शिवरात्रीच्या सप्ताहाची सुरुवात. खऱ्या अर्थाने आगंतुक बाबांचं आगमन होणार हा निरोप आला आणि आपली सर्वांचीच थोडीशी गडबड झाली. पण खऱ्या अर्थाने आज आपल्या कथेचा प्रारंभ आहे.
कथेचा प्रारंभ, कथा कशी होईल न होईल प्रत्येकाच्या मनात शंका होती. पण माझी अशी भावना आहे, भगवान संगमेश्वरांच्या कृपेने गुरुवर्य बाबांचं आगमन झालं, बाबा आले, कथा आपली सफल झाली. कारण अचानक जेव्हा संत आपल्याकडे येत असतात ती भगवंताच्या कृपेशिवाय होत नाही. ज्या अर्थी बाबा इथे आलेत त्या अर्थी साक्षात भगवान संगमेश्वरांचीच कृपा आपल्या सर्वावर झाली असं म्हणणं वावगं ठरत नाही. आता बाबांविषयी बोलणं हे म्हणजे आता सरड्याची धाव फक्त कुंपणापर्यंतच असते. गुरुवर्य बाबांचं वर्णन करणं हे शब्दातीत आहे. आणि म्हणून आपण वर्णन करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा ओगाची माथा ठेवी जे चरणी हेची भले, आणि खऱ्या अर्थाने ते करण्यातच आपल्या सर्वांचं सार्थक आहे. मला तर असं वाटतं की जिथे जिथे भगवंताची कथा गुणानुवाद चालू असतं तिथे तिथे साक्षात भगवंत उपस्थित असतात, हजर असतात. माझी तर अशी भावना आहे, आपली कथा सुरुवात होण्याच्या अगोदरच केवळ भोलेनाथ आले नाही तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही स्वरूप एकत्रित जे आहेत ते गुरुवर्य दत्तात्रय यांची साक्षात मूर्ती गुरुवर्य बाबांच्या रूपाने आपल्या या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. बाबांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. आणि बाबांच्या मुखातून आमच्याविषयी एक वाक्य गेलं की हा मोठा योगायोगच म्हणावा लागेल. ते एका पेपरच्या कात्रणात आम्ही वाचलं होतं, योगाचा योगच नाही, योगाच्या नशिबात, असं बऱ्याचदा पाहायला मिळतं. पण बाबा बोलले की एवढी मोठी सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. माझी अशी भावना आहे की गुरुवर्य बाबा आम्ही जेव्हा इथे आलो त्यावेळी सर्व गोष्टी आदरणीय बाबांच्या सल्ल्याने झाल्या होत्या आणि बाबांनीच आशीर्वाद दिला. आणि बाबा तेव्हाही या ठिकाणी उपस्थित राहिले आणि बाबांनी आशीर्वाद दिला आणि म्हणूनच हा दिव्य अवसर प्राप्त झाला. ही गुरुवर्य श्री बाबांची कृपाच आहे आणि म्हणूनच हे सर्व होत आहे. एकदा गुरुवर्य बाबांसाठी आपण जोरदार टाळ्यांनी करतलध्वनी करायचा आहे. बाबांचा जास्त वेळ आपण घेणार नाही. गुरुवर्य बाबांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की जन्मोजन्मी आपली अशीच कृपादृष्टी आम्हा साधकावर असावी आणि त्या कृपेच्या द्वारा आमच्या जीवनातील जो भगवंतापर्यंतचा जो प्रवास आहे, भक्तिमार्गातला जो प्रवास आहे, तो असाच अविरत भगवंतापर्यंत घेऊन जाणारा असावा. यासाठी आपल्यासारख्या साधू महात्म्याच्या कृपेची आवश्यकता आहे आणि ती कृपा आपली जन्मोजन्मी अशीच राहावी. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिणा. एकदा की साधू महात्म्यांनी अंगीकार केला की जग अंगीकार केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून पुनश्च एकदा श्रद्धायुक्त अंतःकरणाने बाबांच्या श्रीचरणी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि वाणीस विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम संगमेश्वर भगवान की जय.